दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. एकनाथ शिंदेंचा आदेश आणि जुईली दळवींनी घेतली माघार. रत्नागिरी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून अखेर आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ही माहिती मंत्री भरतशीठ बोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे विकास गोगावले यांनी स्पष्ट केले. पक्ष नेतृत्वाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. याबाबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पक्षांतर्गत निर्माण झालेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याचे गोगावले यांनी नमूद केले. त्यामुळे आता कोणताही वाद किंवा मतभेद शिल्लक राहिलेले नसल्याचा दावा त्यांनी केला. जुई दळवी यांचा आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. आमदार भरतशीठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, ही सर्वच मंडळी की खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने एकदा आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. आणि आदरणीय साहेबांचा फोन आला आणि दळवी साहेबांनाही देखील सांगितलं. दळवी साहेबांनी सकाळी जुई दळवी यांचे सूचक या दोघांनाही त्यांनी इथं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतला. आता मी त्यांचा भाऊच आहे ना, मी त्यांचा भाऊच आहे, तोही देखील भाऊ आहे. आणि ती आली नाही आली तरी आम्ही भाऊ या ठिकाणी तिचा गड या ठिकाणी सांभाळतो. आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आपल्या सर्वांना माहिती असेल की शिंदेसाहेबांनी लोकसभेच्या वेळेलाही देखील प्रामाणिकपणे सांगितलं होतं की सुनील तटकरे साहेबांचं आपल्याला काम करायचं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना आपल्या कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचं आहे. आणि त्यावेळेला देखील आदरणीय महेंद्रशेठ दळवी असतील, योगेशदादा कदम असतील, भरतशेठ गोगावले असतील, रविशेठ पाटील असतील, हे सर्वच मंडळी आपलं स्वतःचा या ठिकाणी अनमोल वेळ खर्च करून तटकरे साहेबांना प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून आणलं. आणि वाद काय अशातला भाग नाही आहे. ठीक आहे, राजकारण आहे, राजकारणामध्ये कधी चढउतार होत असतो. आणि काही गोष्टी काल आम्ही बसल्यानंतर आमचे पक्ष नेतृत्व असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही सर्वच फक्त त्या बैठकीला पक्षाच्या मिटिंगला सर्वच शिवसेनेचे आमदार मंत्री या ठिकाणी उपस्थित आणि त्यामध्ये एक तोडगा निघाला. त्या तोडग्यावरती आजही या ठिकाणी माघार घ्यायचं ठरलं. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.